आता जेव्हा मी 29 सप्टेंबरला सुरू केलं तर जवळपास माझं मी शासनाला सांगत होतो की माझं 60 लॅक्सचं तर मागील वर्षीचं पेमेंट बाकी आहे आणि त्याचे 4 इनवॉइसेस आहेत. मॅनेजमेंट फी, टेक्निकल सपोर्ट, सिनेमाचे राईट्स आणि अजून कार्यशाळांचे. तर एवढं उपोषण केलं. पहिले जवळजवळ 1.5-2 महिने आता उपोषण चालू आहे. त्याच्यातलं ऍक्च्युअल उपोषण माझं 45 ते 50 दिवस झालं असेल आणि गेले 4 दिवस म्हणजे 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हे माझं पाण्याशिवायचं उपोषण होतं. 2 ऑक्टोबरला शेवटी मंत्री महोदयांनी मला परत आश्वासन देण्यासाठी बोलवलं. पण मी जेव्हा म्हटलं की फक्त आश्वासन नको सर, काहीतरी एक कॉन्क्रीट स्टेप तरी करा, तर त्यांनी 2 वैयक्तिक चेक्स मला इनव्हॉइस साठी दिले आणि त्यांनी मला सांगितलं की मी वैयक्तिक स्पॉन्सर करतोय असं समजा तुम्ही, आणि आता हे 2 चेक्स माझ्या आश्वासनासोबत तुम्ही घ्या की मी 4 तारखेला तुमचं सर्व काही क्लिअर करतो, गेल्या वर्षीचं पण सर्व क्लिअर करतो आणि ह्या वर्षीचं पण तुमचं सर्व क्लिअर करतो. मी त्यांना हेही सांगितलं होतं की माझ्याबद्दल किंवा स्वच्छता मॉनिटर बद्दल एवढं वाईट आणि कन्फ्युजन क्रिएट करण्यात आलंय, त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी मला ऍडिशनल बजेट लागणार आहे, म्हणजे आपण परत जी अचीव केली होती त्या स्टेजला आपण परत येऊ शकू. ते म्हटले त्याचंही मी बघीन, त्याचं आश्वासन नाही देत पण त्याचंही मी बघीन असं त्यांनी मला सांगितलं. मी तेव्हा परत उपोषण सोडलं होतं आणि त्यांनी 4 तारखेला सांगितल्यामुळे मी 4 तारखेला जेव्हा परत प्रयत्न केला तेव्हा मला असं सांगण्यात आलं की आता मंत्री महोदयांना पुढचे 3-4 दिवस अजिबात वेळ नाहीये, म्हणून मी 4 तारखेपासून परत बिना पाण्याचं उपोषण सुरू केलेलं आहे. मी मध्ये 1 दिवस मंत्री साहेबांच्या रामटेक शासकीय निवासाच्या बाहेर बसलो होतो. आता उद्यापासून मी परत मंत्री साहेबांच्या शासकीय निवासाच्या बाहेर बसणार आहे आणि ह्यावेळेस मी उपोषण सर्व माझे 5 ज्या मागण्या आहेत, 5 अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही, भलेही ह्याच्यात माझा जीव गेला.